राम राम राम। सर्वमंगल मांगल्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता। या देवी सर्वभूतेषु मात्र रूपेण संस्थिता। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। भगवान शंकर, माता पार्वती, भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या कथेकडे आपण वळालेलो आहोत। आजच्या भागामध्ये आपण शिमिंतिनी आख्यान, जी असीम परम शिवभक्त होती, जी असीम आणि परम शिवभक्त होती, या बाबतीत प्रकाश टाकणार असून प्रथम भगवान शंकर यांची थोडीशी आराधना करू। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमो भगवते रुद्राय नमः। 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 हे शंभू महादेवा, तुमचा जय जयकार असो। तू सर्व प्रकारचे भक्तांचे भय नष्ट करतोस। आपल्या भक्तांचे पास तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस। जे अनन्य भावाने तुझी भक्ती करतात त्यांच्या तू मनोकामना पूर्ण करतोस। सकाम उपासना करणाऱ्यांना इष्टफळ देऊन त्यांचे मन तुझ्याकडे कसे लागेल यांचा विचार करून त्यांना तू वर देतोस। मग तेच सकाम भक्त परम विरक्त आणि निष्काम होऊन निर्वाण पद प्राप्त करतात। तुझा प्रीत्यर्थ सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो। या विषयीचीच एक अशी सुंदर कथा आपल्या समोर
आज आलेली आहे. त्या कथेमध्ये बाबा भोले भंडारी, भगवान शंकर हे आपल्यावर येणारे त्यांच्या भक्तीमध्ये लीन झाल्यानंतर कसे गंडांतर टाळतात, म्हणून आपण त्यांची अत्यंत प्रेमाने भक्ती करावयास पाहिजे. आर्यावर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील, पराक्रमी आणि पुण्यवान होता. राजा हरिहरांची भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू नारायण या दोघांचीही मनपूर्वक भक्ती करत असल्याने त्यांच्या घरामध्ये अत्यंत रूपवान, गुणवान, शुभलक्षणी अशी कन्या जन्माला आलेली आहे. त्या कन्येचे नाव राजाने सिमिंतिनी असे ठेवलेले होते. सिमिंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा. सिमिंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होत असून सिमिंतिनी जन्माला आल्यानंतर भविष्यवेत्या ब्राह्मणांनी राज्याला तिचा भविष्य व्रतान असा सांगितला की महाराज, ही आपली जी कन्या आहे ही पृथ्वीवर राज्य करेल. हिचा जो पती आहे तो पृथ्वीवर राज्य करणार आहे, परंतु हिला वयाच्या 14व्या वर्षी लग्न झाल्याबरोबर वैधव्य येणार आहे. म्हणजे ती लग्न झाल्याबरोबर विधवा होणार आहे. परंतु तिला वैधव्य आल्यानंतर, ती विधवा झाल्यानंतर, भगवान शंकर यांची शिवकृपा झाल्यानंतर तिचा जो वैधव्य योग आहे, विधवा होण्याचा योग आहे, तो पण टळेल आणि सिमिंतिनीचे सौभाग्य वाढेल. मूल जन्माला आल्याच्या नंतर एक एक दिवस ते वयाने वाढत जात असते. राजाची मुलगी सिमिंतिनी पण, चित्रवर्मा राजांची मुलगी सिमिंतिनी ही पण एक एक दिवस मोठी होत आपल्या पित्याच्या आणि आईच्या लाड प्रेमामध्ये एक एक दिवसांनी मोठी होत होती. त्यावेळेला राजाची चिंता पण तशीच वाढत होती, कारण हिचे लग्न करून दिल्यानंतर हिला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. हे राजास भविष्यवेत्या ब्राह्मणाकडून समजल्यामुळे तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंता पण वाढत होती.
श्रीमंतीनी जशी वयामध्ये आल्याच्या नंतर तिला तिच्या सख्यांनी गप्पा गोष्टी करत असताना तिच्या बाबतीत जे ब्राह्मणांनी भविष्य वर्तविलेलं आहे ती माहिती तिच्या कानावर गेल्यानंतर तिला समजल्यानंतर श्रीमंतीनीला एकदम आश्चर्याचा मोठा धक्का बसला आणि ती आपल्या सख्यांना आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन आपण आता जीवनामध्ये काय करावयास पाहिजे आपण आता जीवनामध्ये काय करावयास पाहिजे यांचं मार्गदर्शन देण्यासाठी याज्ञवल्क तिने याज्ञवल्क रावांचे जे ऋषी होते त्यांची पत्नी मैत्रेयी तिची भेट घेतली आणि त्या मातेला ऋषी पत्नीला आपल्या स्वतःबद्दल भविष्य कथन केल्यानंतर याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी ही श्रीमंतीनीला सांगते, ही श्रीमंतीनी तू भगवान शंकर यांचा जो वार सोमवार व्रताचा उपवास कर, भगवान शंकराची आराधना कर, तुझे सगळे काही ठीक होईल, तुझे कल्याण होईल. भगवान शंकर ते जगाचे कल्याण करणारे आहेत, ते भोळे बाबडे आहेत, सर्वांच्या व्यथा सुख दुःख जाणून घेणारे आहेत, तू घाबरू नकोस असे श्रीमंतीने समजावून सांगून सोमवार व्रताबद्दल, सोमवारच्या उपवासाबद्दल जो विधी आहे, जे पूजेचा प्रकार आहे, उपवास आहे, तो समजावून सांगितला आणि म्हणाली, हे मुली, हे श्रीमंतीनी, तू घाबरू नकोस, शंकराची आराधना कर, तो देवादी देव निजभक्तांना सर्व नाना प्रकारचे सुख देणारा असून तो सर्वांचे कल्याण करणारा आहे. तू नमः शिवाय, तू नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा, या शिव पंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर, सोमवारचे व्रत कर. सोमवारच्या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पहिल्या प्रहरी भगवान शंकर यांची षोडोपचाराने अंतःकरणातून पूजा करावी. त्यानंतर ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करावी, त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावर दुःखाचे डोंगर जरी आले तरी
तुला जे मी व्रताचरण उपवास करण्याचं सांगितलेलं आहे ते तू सोडू नकोस आणि कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फळ लवकर प्राप्त होत नाही. म्हणून जो उपवास धरला आहेस, व्रत धरलेले आहेस, त्या व्रताची निंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणारच या दृढ विश्वासाने, या दृढ श्रद्धेने आचरण करून भगवान शंकर यांचे सोमवार व्रत करून पूजेला सुरुवात कर, असा उपदेश याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी माता मैत्री यांनी श्रीमंतीने ना केलेला आहे. भगवान शंकर यांच्या पूजेने किंवा भगवान शंकर यांची सेवा करून त्या सेवेची काय फलश्रुती मिळते याविषयी सूत मुनींनी श्रोतांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवान शंकर यांचा अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो. भगवान शंकर यांच्यावर जे अभिषेक आपण करतो तो केल्याने पापांचा नाश होतो. शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते. भगवान शंकरावर गंधाक्षता, सुवासिक पुष्पमाला महिलांनी अर्पण केल्याने भगवान शंकर यांच्यावर गंधाक्षता आणि सुवासिक पुष्पमाला महिलांनी अर्पण केल्याने महिलांचे सौभाग्य वाढते. शिवापुढे दीप लावल्याने भगवान शंकर यांच्यापुढे दीप लावल्यामुळे वंश परंपरा म्हणजे आपला जो वंशाचा दिवा म्हणतो आपण, आपल्याला घरामध्ये मुलगा पाहिजे, जी वंश परंपरा आहे ती अखंड राहते. शिवनाम जपाने महासिद्धी मिळते. शिवचरित्रावर कीर्तन श्रवण केल्याने, शिवचरित्रावर कीर्तन आणि श्रवण केल्याने संकटे, व्याधी म्हणजे आजार, जे काही आपल्या शरीरामध्ये आजार असेल ते नष्ट होतात. भगवान शंकर यांच्यापुढे नृत्य केल्याने, तो निज कृपेने भगवान शंकर आपल्याला मुक्ती देतात. शिवरंजन करण्यासाठी चतुर्विध वाद्य वाजविली तर कंठ मधुर होतो. शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने त्या मनुष्यांचा सर्वत्र जय जयकार होतो. ती वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणाला शिवरूप म्हणून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात. पूजनाने मन निर्मळ होते. आपण ज्यावेळेला पूजेला बसतो त्यावेळेला आपला सात्विक भाव असतो, तेव्हा आपले मन निर्मळ असते. नित्य सत्कर्माची सवय लागते.
सर्व देवता या शिवाप्रमाणेच भक्तांच्या कल्याण करणारी आहेत. म्हणून आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्या देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी. त्या भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. भगवान शंकर सदैव त्याच्या पाठीमागे राहणार आहेत. याज्ञवल्क्य ऋषी यांची पत्नी मैत्रेयी ही नाही, राजा की मुलगी ही सिमिंतिनी आहे. तिला सांगितल्याप्रमाणे सिमिंतिनी आपल्या ह्याच्याप्रमाणे व्रत चालू करत असताना व्रतामध्ये असताना तिचा विवाह नैसत राजांचा राजा इंद्रसेन, नैसत राजांचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद यांच्याशी ठरला. लग्न जमल्यानंतर दोन्ही मंडळी आनंदावती. दोन्ही मंडळी आनंदात असताना सिमिंतिनी जी होती राजकन्या, ती ऋषी पत्नी मैत्रेयी हिने सांगितल्यापेक्षा जास्त भगवान शंकर यांची पूजा करून ती प्रत्येक आठवड्यास 1100 दाम्पत्य, 1100 ब्राह्मण दाम्पत्य यांची पूजा शिवस्वरूप मानून करून त्यांना यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट करत असे. आणि शिव व्रत चरणामध्ये, शिव उपवासामध्ये व्रतस्थ राहत होती. त्या व्रताचरणामध्ये, त्या उपवासामध्ये, त्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचा तिने कमीपणा राहू दिलेला नाही. सिमिंतिनीच्या लग्नामध्ये तिचे वडील चित्रवर्मा यांनी लग्न सोहळा, राजाच्या घरचा लग्न सोहळा म्हणल्यानंतर तो अनोखा असा लग्न सोहळा पार पडला. आणि लग्नानंतरचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर सिमिंतिनी आपल्या माहेरी गेली. आणि माहेरी जाऊन दीपावलीचा सण आल्यामुळे राजाने आपला जावई चित्रांगद यास पण पहिली दीपावली असल्यामुळे दीपावलीच्या सणासाठी जावई चित्रांगद यास आपल्याकडे बोलावून घेतले. दीपावली नंतर मुलगी आणि जावई चित्रांगद हे राजाकडेच राहत असताना एके दिवशी चित्रवर्मा यांचा जावई सिमिंतिनीचा पती आणि राजपुत्र चित्रांगद हा शिकारीसाठी गेला असता त्याला यमुना काठी एक सुंदर नौका दिसली.
नौका जो चालविणारा व्यक्ती होता नावाडी, त्यास बोलावून घेऊन चित्रांगद त्या नावेमध्ये बसून नौका विहारासाठी निघाला. जसा यमुना नदीमध्ये प्रवेश करतो तेवढ्यात लागलीच जोराचा वारा सुटला. वादळ सुटल्यामुळे त्यामुळे पाण्यावर उसळलेल्या लाटांमध्ये नौका उलटली आणि राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून राजपुत्राची पत्नी सिमिंतिनी शोकाकुल झाली. दूताकडून हे व्रत करताच राजा इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यवर्तास आला. सिमिंतिनीसह सर्व राजपरिवार जमिनीवर गडबडाल ओढत होता. परंतु सर्वांनी त्यांना समजावून सांगत होते. चित्रांगदाची आई, तिचा एकुलता एक पुत्र नौका विहारामध्ये यमुनेमध्ये बुडालेला आहे. किती मोठा डोंगर आईच्या समोर आलेला आहे. यमुनेच्या काठेवरून चित्रवर्मा आपली मुलगी सिमिंतिनीला घेऊन परत आपल्या नगरामध्ये आला आणि चित्रांगदाचे वडील राजा इंद्रसेन आपली पत्नी नैषधीसह आपल्या राज्यामध्ये परत आला. माणसाच्या पाठीमागे जर एकदा दुःख लागले तर माणूस भांबावून जातो. तशातलाच प्रकार ज्यावेळेला चित्रांगद याचे वडील आपल्या परत राज्यामध्ये येऊन पुत्र शोकामध्ये असताना राजाच्या भावांनी राजाच्या राजाच्या गैरहजेरीत त्यांच्या राज्यावर कब्जा करून चित्रांगदाचे वडील आणि त्यांची आई यांना बंदिवासी केलेले आहे. सिमिंतिनीच्या दुःखाला तर पारावारच नव्हता. कारण कोणती अशी तरुण पत्नी आहे जिचा पती ऐन तारुण्यामध्ये लग्न झाल्याबरोबर काही दिवसांनीच मरण पावतो. किती मोठं दुःख असेल. एवढं मोठं दुःख सिमिंतिनीच्या समोर आल्यामुळे
तिच्या दुःखाला तर अंतच नव्हता. तरी पण त्याही परिस्थितीमध्ये श्रीमंतिनीने याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी यांच्या सांगण्यानुसार जे सोमवारचे व्रत चालू केलेले सोमवारचे व्रत सोडले नाही आणि अशाच दुःखी आणि कष्टी जीवनामध्येच अहोरात्र शिवनामाचा जप करून भगवान शंकर यांची मनोभावे आराधना करू लागली. इकडे यमुनेच्या डोहामध्ये बुडालेला राजपुत्र चित्रांगद नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने चित्रांगदाला त्याची हकीकत विचारली. ती ऐकून नागराज जो तक्षक होते यांना वाईट वाटले. नागराज तक्षकाने चित्रांगदाला तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता असे विचारले असता चित्रांगद सांगतो आम्ही शिवभक्त आहेत. ज्या शंकराने आपल्या इच्छा मात्राने प्रकृती आणि पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांड रचले, तो सनातन आदिपुरुष म्हणजे सदाशिव. आणि त्या शंकराची भक्ती करतो ज्यांच्या मायेपासून सत्व रज तम ही तीन गुण व ब्रह्मा विष्णू रुद्र निर्माण झालेले आहेत. त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो जो आकाश पाताळ दशदिशा त्रिभुवन पंचतत्वे नद्या सागर भस्म मर्तिका अष्टधातू असे सर्व व्यापून उरला आहे. त्या शंकराची आम्ही भक्ती करतो ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली. त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हा ज्यांचा नेत्र आहे, चंद्र हा ज्यांचे मन आहे, विष्णू हा ज्यांचे अंतःकरण आहे, इंद्र हाच ज्यांचे हात आहे, यम हा ज्यांच्या तीक्ष्ण दाढ्या आहेत, अर्थात देवता चक्र हे ज्याचे अवयव आहेत, त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र 12 आदित्य हे ज्यांच्या सन्मुख विनम्र भावाने उभे असतात त्या शंकराचे माझ्यासारखा बापुडा मानव काय वर्णन करणार असा दुःखी अंतःकरणाने चित्रांगद नागराजांना सांगत असून, हे नागराज, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या, हे नागराज, आम्ही त्या सनातन ईश्वरांच्या दासाचे दास आहोत. हे ऐकताच राजा तक्षकांची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रांगदाचे उत्तम आदरातिथ्य केले. चित्रांगदाने राजास
घरी जाण्याविषयी राजा तक्षकांची आज्ञा मागितली. त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह न करता तो शिवभक्त असल्यामुळे त्यास काही काळ प्रेमपूर्वक आपल्याकडे घेऊन घेतले आणि निघताना 12,000 हत्तीचे बळ, एक वेगवान अश्व, अत्यंत अमूल्य तेजस्वी रत्ने, त्या दुखी चित्रांगदासोबत दिली. या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखविण्यासाठी एक सर्व सेवक दिला आणि चित्रांगद आला. हे चित्रांगद, तू भगवान शंकर यांचा भक्त आहेस. आम्ही पण देवादिदेव महादेव यांचेच भक्त आहोत. तुला जर माझी गरज पडेल तर तू माझी आठवण काढ. मी तुझ्या मदतीसाठी येईन असे वचनही त्यांना दिल्यानंतर चित्रांगद यमुनेच्या डोहातून बाहेर आल्यानंतर त्याच वेळी यमुना काठी योगायोगाने श्रीमंतीने, चित्रांगदाची पत्नी, ती पण स्नानासाठी यमुना काठावर आलेली होती. पती पत्नी दोघेजण एकमेकासमोर आले, परंतु त्यांची एकमेकाला ओळख पटली नाही. दोघांना पती पत्नी आहोत यांची खून झाली, परंतु 3 वर्षाचा कालखंड लोटला असल्यामुळे चित्रांगद हा त्या राजकन्या, आपली जी पत्नी श्रीमंतीनी होती, तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली. तेव्हा श्रीमंतीने आपली सर्व हकीकत चित्रांगद यास सांगितली. तिला सांगताना तिच्यावर कोसळलेल्या डोकाच्या डोंगरामुळे रडू येत होते. आपल्या माते पित्यांची आणि पत्नीची अवस्था पाहून चित्रांगदालाही रडू आवडेना. आणि श्रीमंतीला पण, त्याची पत्नी श्रीमंतीनी होती, तिला पण आपल्यावर कोसळलेल्या डोंगरामुळे रडू आवडत नव्हते. तेव्हा चित्रांगद त्या श्रीमंतीला म्हणतो, तो एक सिद्ध पुरुष असून 3 दिवसांनी, आजपासून 3 दिवसांनी
तिच्या पतीशी म्हणजे तुझ्या पतीशी तुझ्याशी भेट घालून देईल असे भगवान शंकर यांची शपथ घेऊन सांगतो. मात्र तोपर्यंत ही गोष्ट कोणासही सांगू नकोस. हे ऐकून सिमिंतीने मनोमन सुखावलेली आहे. कोणती पत्नी सुखावणार नाही. एखाद्या पत्नीचा पती गेलेला आहे आणि तो परत येईल अशी आनंदाची बातमी एखाद्या पत्नीला मिळाली, ती आनंदी होणार नाही का? एवढ्या मोठ्या दुःखाच्या डोंगरातून जर कोणी बाहेर काढणार असेल तर माणूस आनंदी होणारच. तशी सिमिंतीने पण तुझा पती परत येणार हे ऐकल्यानंतर सुखावलेली आहे. त्यानंतर घोड्यावर बसून राक्षसगण व सर्पसेवक या दोघांच्या समवेत चित्रांगद नैसद देशी जाऊन आपल्या वडिलाला आणि आईला राजाचा पराभव करून बंदीखान्यातून सोडवले. परत त्यांना राज्यावर बसविले. आपल्या आईवडिलांची क्षमा मागितली. आणि चित्रांगदाने आपल्या आईवडिलांचे दर्शन घेतले. इंद्रसेनाने आपल्या पुत्राला गळाभेट घेऊन आलिंगन दिले. आईने सुद्धा आपले अश्रू ढाळीत आपल्या पोटच्या बाळाला पोटाशी धरले. आज एका मातेला तिचे काळाने हिरावलेले पुत्ररत्न सापडल्यामुळे तिच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता. चित्रांगद हा यमुना नदीतून परत आलेला आहे. ही माहिती आजूबाजूच्या राजांच्या राज्यांना मिळाल्यानंतर आपला कारभार घेऊन ते सर्वजण परत आलेले आहेत आणि कारभार राजांच्या स्वाधीन केलेला आहे. जेव्हा चित्रांगद आलेला आहे ही माहिती सिमिंतीने आणि तिच्या आईवडिलांना कळाल्यानंतर तो चित्रांगद आपल्या सैन्यासह सासरी आला. सिमिंतीला भेटला आणि परत सासरी बरेच दिवस राहून चित्रांगदाचा सासरा चित्रवर्णाने चित्रांगदाला राज्यावर बसवून तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. चित्रांगद आणि सिमिंतिनी यांना 8 पुत्र झाले. बाबांनो, सांगण्याचं तात्पर्य सिमिंतिनीवर एवढे दुःखाचा डोंगर कोसळला असताना सुद्धा सिमिंतिनीने
सोमवार व्रत सोडलेले नाही. त्यामुळे सूत म्हणतात, श्रोते हो, शिवव्रताचा महिमा, शिवकृपेने शिमिंतिनीच्या जन्माचे कल्याण झाले. ज्या स्त्रिया हे आख्यान श्रवण करतील त्यांचे सौभाग्य व्हावे. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी. परमनिष्ठेने अजन्म सोमवार व्रत करावे. या कथेचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मांतरी दीर्घकाळ उत्तम पतिसख्य व संसार सुख लाभेल. यांचे श्रवण पठण केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, ज्ञान, विद्या यांचा लाभ होईल. गंडांतर अपमृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गत वैभव मिळेल. शत्रू पराजित होतील. सर्व इष्ट कार्य सिद्धीस जातील. भक्तिभाव, भक्तिभाव हाच माघमास, शिमिंतिनी आख्यान हेच प्रयाग. येथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंतिम शिवपद प्राप्त होईल. शिमिंतिनी आख्यान म्हणजे अमृत आणि ते प्राशन करणारे सज्जन म्हणजे देवरूपच. या अध्यायाच्या वाचनाने, पठनाने किंवा कथा ऐकल्याने स्त्रियांचे सौभाग्य टिकेल. संतती दीर्घायुष्य होईल आणि कौटुंबिक आपत्ती टळेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम तत्सत्. हरः ओम तत्सत्. हरः ओम तत्सत्.